आंतरराष्ट्रीय दर्जाचा सहकारातील मानदंड असलेला वारणा पॅटर्न अपडेटसाठी यूट्यूब चॅनल वारणा विश्व वारणानगर सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांनी विधानसभेच्या सुरुवातीला केलेल्या अभिभाषणावर माझ्या भावना व्यक्त करत असताना राज्यपाल महोदयांचं मनापासून अभिनंदन करणं, आभार मानणं याच्यासाठी खरं तर मी आता या ठिकाणी उभा आहे। मला वाटतं आपल्या राज्यांची निर्मिती झाली आणि राज्यपालांना प्रत्येक राज्यामध्ये एक घटनात्मक प्रमुख म्हणून त्या ठिकाणी दर्जा दिला गेला आणि प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला ते राज्य काय काम करतं, कसं करतं याच्याबद्दलच्या भावना त्यांच्या मनोगतातून महाराष्ट्राच्या 14-15 कोटी लोकांच्या समोर पोहोचवणं आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये लोकांना आपल्या राज्यामध्ये काय सुरू आहे याच्याबद्दलची अधिकृत माहिती देणं हा उद्देश त्या ठिकाणी आखला गेला असावा। आणि त्या पद्धतीनं या भाषणाकडे जर आपण बघायचं ठरवलं तर मला वाटतंय की कल्याणकारी राज्याची संकल्पना कशी असावी हा एक अतिशय मोठा दृष्टिकोन ह्या भाषणामधनं आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बघायला मिळतोय। या भाषणामध्ये जवळजवळ राज्याच्या प्रत्येक विषयाशी निगडीत सामान्य माणसाच्या असणाऱ्या अपेक्षांना कशा पद्धतीनं हे राज्य दिशा देणार आहे, त्यांचं या राज्यातलं जीवन आनंदी करायचा प्रयत्न करणार आहे, या राज्यात राहत असताना देशाच्या आणि जगाच्या प्रगतीमध्ये एका आत्मसन्मानानं उभं राहण्याची शक्ती हे राज्य त्यांना कसं प्रदान करणार आहे, अशा अनेक अर्थांनी खरं तर हे भाषण आपल्या सगळ्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे असं मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। मला सांगितलं पाहिजे की कुठलंही राज्य ज्या वेळेला चालतं त्यावेळेला 3 प्रकारे राज्याच्या प्रमुखांना त्या ठिकाणी निर्णय घ्यावे लागतात। रोजच्या रोज येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणींच्यावर मात करणं हा एक राज्याचा भाग असतो, पण प्रामुख्यानं उद्याच्या काळामध्ये आपल्या राज्यासमोर येणारी आव्हानं कुठली आहेत, आजूबाजूची राज्य आणि जगातले कुठले आव्हानं आपल्या समोर असून उभे आहेत आणि या सगळ्यांच्या आव्हानांना सामोरं जाताना मी माझ्या राज्याचं पुढचं 50 वर्षाचं धोरण काय ठेवणार आहे याचा प्रामुख्याने विचार खरं तर राज्यकर्त्यांना त्या ठिकाणी करावा लागतो। आणि मला वाटतं या भाषणाच्या माध्यमातून जे मिशन 2047चा उल्लेख त्या ठिकाणी आपण केलाय आणि या मिशनच्या दिशेनं आपण कशा पद्धतीनं पावलं टाकतोय याच्याबद्दलचा जो विश्वास देण्याचा प्रयत्न केलाय त्याच्याकडे तर बघितलं तर निश्चितपणानं आपण सगळेजण महाराष्ट्रवासी आहोत, एका चांगल्या राज्याचे नागरिक आहोत आणि आम्ही सगळे या सभागृहाचे सदस्य म्हणून या सगळ्या प्रगतीमध्ये एक प्रमुख भूमिका घेऊन काम करत आहोत हा आनंद आणि अभिमान खरं तर माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी होतोय। मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या देशामध्ये अनेक राज्य आहेत, पण एकमेव महाराष्ट्र हे असं राज्य आहे की ज्याच्या नावामध्ये राष्ट्राचा उल्लेख केला गेलाय आणि राष्ट्राला आधार देण्याचं काम, राष्ट्र कसं असावं हे राष्ट्राला प्रत्येक आपल्या कृतीतून दाखवून देण्याचं काम ही महाराष्ट्राची पुण्यभूमी करेल अशा पद्धतीच्या परंपरा आणि इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून आजपर्यंतच्या अनेक या राज्याला मिळालेल्या संत परंपरा असतील, या राज्याला मिळालेले समाज सुधारक असतील, याच्या माध्यमातून एका संस्कृतीच्या माध्यमातून निर्माण केल्याचं जे चित्र आपण उभा करतोय त्याला साजेसं असं काम खरं तर ह्या काळात आज आपल्या सगळ्यांच्याकडून त्या ठिकाणी सुरू आहे। मी काही 2-3 गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करणार आहे की आज राष्ट्र म्हणून ह्या राज्यामध्ये देशामध्ये प्रतिनिधित्व करत असताना देशात प्रत्येक गोष्टीमध्ये हे राज्य पुढे असावं
या दृष्टिकोनातून जे टप्पे आपण या ठिकाणी गाठू शकलो त्यात प्रामुख्यानं अर्थकारण किंवा प्रगतीचा वेग हा जो एक प्रमुख आज विकास मोजायचा मापदंड त्या ठिकाणी झालाय, या दृष्टीनं जर आपण विचार करायचं ठरवलं तर देशाच्या एकूण GDP मध्ये एका महाराष्ट्राचं असणारं कॉन्ट्रीब्युशन किती आहे आणि ते किती महत्त्वाचं आहे या आकडेवारीकडे बघितलं तर आपल्याला प्रामुख्यानं त्याचा अंदाज येतो। आज परदेशातील लोक भारत देशामध्ये येत असताना भारतामध्ये कुठल्या राज्यामध्ये आपण गुंतवणूक केली तर आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या गुंतवणुकीला परतावा मिळवता येईल, चांगल्या सुविधांच्या माध्यमातून माझ्या गुंतवणुकीला सुरक्षितता देता येईल, याचा विचार करत असताना सुद्धा तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रावर आज सगळ्यात मोठा विश्वास व्यक्त करतायत। ही सुद्धा आकडेवारी खरं तर राज्यपालांच्या अभिभाषणातून आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करावी लागते आणि म्हणून प्रगतीच्या दिशेनं राज्यात येणारी गुंतवणूक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून राज्य प्रगती करत असताना टाकणारी वेगवेगळी पावलं, पण ह्याच्या पुढे जाऊन ज्यावेळेला मी कल्याणकारी राज्याची संकल्पना हा शब्द वापरतो त्या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये मानवी विकासाचा निर्देशांक याच्यावर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याची किंवा तालुक्याची स्थिती काय आहे हे मोजण्याचा प्रयत्न केलेलं मला वाटतं ह्या देशातलं एकमेव राज्य कदाचित महाराष्ट्र असेल। आणि या मानवी विकासाच्या निर्देशांकामध्ये मग नंदुरबार सारखा माझ्या महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे की ज्या ठिकाणी आपण कुठेतरी मागासलेलो आहोत का असं वाटावं असे आकडे समोर येतात। पालघर सारखा मुंबईच्या जवळ असणारा एखादा जिल्हा ज्यामध्ये मानवी विकासाच्या निर्देशांकाच्या बाबतीत कुठेतरी विचार करावा लागेल अशी अवस्था आपल्या डोळ्यासमोर येते। विदर्भामधला गडचिरोली सारखा एखादा जिल्हा की ज्यामध्ये नक्षलवादाच्या माध्यमातून प्रगती कधी होणार का नाही आणि महाराष्ट्राच्या एकत्रित प्रगतीचा त्या जिल्ह्यातली लोक कधी भाग होऊ शकणार का नाही असे प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात। पण या सगळ्या प्रश्नांच्या कडे ज्यावेळेला आपण एक उत्तर शोधायचा म्हणून प्रयत्न करतो त्यावेळेला अतिशय चांगल्या गोष्टी आज आपल्या सगळ्यांच्या समोर आल्याचं चित्र त्या ठिकाणी उभं राहतं। मला आपल्याला सांगितलं पाहिजे 2009 साली मला आठवतंय की मला गडचिरोलीला हेमलकसामध्ये आमटेंच्या आश्रमाला खरं तर भेट द्यायला जायची इच्छा होती। मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी असताना तिथल्या पोलीस प्रमुखांना विनंती केली की आज आमटेंनी त्या ठिकाणी जो आश्रम उभा केलाय जंगली प्राणी सुद्धा त्यांच्या आश्रमामध्ये आनंदानं राहतानाचं एक चित्र आम्ही सगळीकडे बघतोय आणि मला जाऊन आदिवासींच्यासाठी जंगलातल्या प्राण्यांच्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेलं काम मला त्या ठिकाणी बघायचं आहे। आणि मला सांगायला वाईट वाटतं की 2009 साली त्यावेळेला नागपूरच्या जिल्हा पोलीस प्रशासनानं आणि गडचिरोलीच्या जिल्हा पोलीस प्रशासनानं आमदार म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी जाता येणार नाही आणि तुम्ही शक्यतो जाऊ नका असं सांगण्याची वेळ आलेला मी एक कार्यकर्ता। पण मला वाटतं आज ज्या वेळेला गडचिरोलीच्या ह्या चित्राकडे आम्ही वळून बघतो की आज तिथला पूर्ण नक्षलवाद संपल्याचं चित्र ज्या वेळेला ऐकतो, आज त्या ठिकाणी मुख्यमंत्री मुक्काम करू शकतात अशा प्रकारची एक नवी व्यवस्था निर्माण झाल्याचं चित्र ज्यावेळेला बघतो, देशाचं स्टील कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून गडचिरोली आज पुढे येऊ पाहतंय अशा प्रकारची अवस्था ज्या वेळेला बघायला मिळते। लॉयड सारखी एखादी कंपनी 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक त्या गडचिरोलीमध्ये करतानाचं ज्या वेळेला चित्र आमच्या डोळ्यासमोर येतं आणि त्यावेळेला वाटतं की आपण महाराष्ट्राच्या एकत्रित विकासाचं जे स्वप्न बघत होतो आणि मागासलेले जिल्हे सुद्धा आज महाराष्ट्राच्या प्रमुख जिल्ह्यात येताना मला बघायला ज्या वेळेला मिळतात त्यावेळेला निश्चितपणानं एक वेगळा आनंद आज ह्या राज्यात काम करत असताना आम्हा कार्यकर्त्यांच्या समोर येतो। पालघर सारख्या एका जिल्ह्याचा विचार करत असताना ह्या देशातलं नव्हे तर मध्य पूर्व आशियातलं सगळ्यात मोठं वाढवणसारखं बंदर आज त्या ठिकाणी विकसित होतानाचं चित्र आपण बघतोय। त्या दिशेनं आश्वासक पद्धतीनं टाकली जाणारी काही पावलं आपण बघतोय। समृद्धी महामार्गाचा वाढवणपर्यंत होणारा खरं तर विस्तार आणि त्याच्या माध्यमातून 4थ्या मुंबईच्या निर्मितीचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्णत्वाला जात असताना जगातल्या सगळ्या गुंतवणुकीचं, जगातल्या सगळ्या लॉजिस्टिक क्षेत्राला आधार देणारं, त्याच्या माध्यमातून एका नव्या अर्थव्यवस्थेला जन्म देणारं ठिकाण आज त्या पालघर जिल्ह्यामध्ये अस्तित्वात येताना ज्या वेळेला बघायला मिळतंय
आणि त्यावेळेला खरंच आपण कुठंतरी या सगळ्या अडचणीच्या जिल्ह्यांना सुद्धा प्रमुख प्रवाहात आणू शकलो, अशा प्रकारचं एक चित्र खरं तर ह्या भाषणाच्या माध्यमातून आज सभागृहासमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्या ठिकाणी जाताना बघायला मिळतंय. अनेक क्षेत्रांचा उल्लेख खरं तर या अभिभाषणाच्या निमित्तानं मला ह्या व्यासपीठावर करता येईल, पण सगळ्या विषयांचा मी या ठिकाणी उल्लेख करणार नाही. खरं तर शेतीशी निगडीत असणारे काही विषय असतील, खरं तर आपत्तीच्या माध्यमातून येणाऱ्या विषयांशी सामना कसा करावा त्याच्या अनुषंगानं घेतलेले काही निर्णय असतील. मला वाटते माझ्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड महापुराचं संकट ज्या वेळेला आमच्या सगळ्यांच्यावर येतं आणि सांगली कोल्हापूर सारखी शहरं ज्या वेळेला महापूर वेठीला धरतो आणि तिथल्या लोकांच्या समोर जगावं कसं असा प्रश्न निर्माण होतो. एखाद्या शहरातल्या लोकांना घरं सोडून जावं लागतं असा काळ ज्या वेळेला डोळ्यासमोर येतो. आज अशा प्रश्नांना सुद्धा आपल्याला कसं उत्तर शोधता येईल याचा झालेला एक चांगला प्रयत्न खरं तर आपल्या सगळ्यांना या सरकारच्या कामाचा एक चांगला भाग म्हणून त्या ठिकाणी करता येईल. आज आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या खरं तर आर्थिक संस्थांच्या माध्यमातून कमी व्याजाची कर्ज पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रात आणणं आणि त्याच्या माध्यमातून मला वाटते कृष्णा पंचगंगेच्या फ्लड मॅनेजमेंटचा 3200 कोटीचा प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर झाला आणि तो प्रकल्प करत असताना सुद्धा त्यात इतका चांगला विचार केला गेला. कदाचित सभागृहात कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना माहिती असेल की राधानगरी हे राजश्री शाहू महाराजांनी बांधलेलं ह्या देशातलं पहिलं धरण, की धरण ही संकल्पना कोल्हापूरनं ह्या देशाला दिली की बारमाही पाणी साठवलं जाऊ शकतं आणि शेती केली जाऊ शकते. पण ह्या धरणातलं पाणी ज्या वेळेला पंचगंगेत येतं आणि त्यावेळेला कोल्हापूरमधला पूर मोठा होतो आणि म्हणून राधानगरी धरणातलं पाणी भोगावती नदीत आल्यानंतर ते वेदगंगा नदीत वळवायचं, 4, 5, 7 किलोमीटरचा कॅनॉल करून ते पंचगंगेत येऊच द्यायचं नाही आणि कोल्हापूरला पुरापासून दिलासा द्यायचा. अशा अनेक चांगल्या उपाययोजना करण्याचा प्रकल्प आपण त्या ठिकाणी बघतोय. आज समुद्राला वाहून जाणारं हे पुराचं पाणी माझ्या मराठवाड्यातल्या आणि जत आटपाडी सारख्या दुष्काळी भागातल्या जमिनींच्या मध्ये न्यायचं आणि त्या ठिकाणी सुद्धा एका नव्या हरित क्रांतीतून आर्थिक क्रांतीचं स्वप्न पूर्ण करायचं. या दिशेनं सुद्धा आश्वासकपणानं टाकलेली काही पावलं आज आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. मला वाटते शेतकऱ्याला वीज मोफत दिली पाहिजे या अनुषंगानं 7.5 हॉर्सपॉवर पर्यंतच्या लोकांना मोफत वीज देण्याचा प्रयत्न आपण बघितला. जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये सहकारी पाणी पुरवठा संस्थांना खरं तर किती सभासद आहेत आणि किती हॉर्सपॉवरचा लोड आहे याचा विचार केला तर तो 7.5 हॉर्सपॉवर पेक्षा कमी होतो. त्यामुळे त्यांना सुद्धा ही योजना लागू करावी अशा प्रकारची केलेली मागणी, त्याचं सुद्धा समर्थन खरं तर ह्या भाषणाला पाठिंबा देत असताना मी या ठिकाणी करतो. आज मागेल त्याला सौर पंप देणं हा प्रकल्प आपण हाती घेतलाय. मला वाटतं देशातलं 1 नंबरचं राज्य ह्या क्षेत्रातलं म्हणून आपण आपलं नाव त्या ठिकाणी मिळवलंय. परंतु मला सरकारला एक सूचना करायची आहे की ज्या शेतकऱ्यांच्याकडे सोलर पॅनेल बसवल्या एवढी मोठी जमीन नाही, ज्या शेतकऱ्यांच्याकडे नदी किंवा विहिरीच्या जवळ जमीन नाही, त्यांना सोलर पंपाच्या माध्यमातून आपल्या शेतीला पाणी नेणं शक्य नाही. पण आज आपण सगळ्या शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी बंद केलेली आहे. त्यामुळे त्यांचा कुठेतरी विचार स्पेसिफिकली आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. ही सूचना खरं तर ह्या विषयावर बोलत असताना मी या ठिकाणी व्यक्त करेन. खरं तर तुम्ही बेल वाजवली आहे त्यामुळे जास्त भावना न व्यक्त करता आज राज्यपालांचं अभिभाषण हे आपल्या सरकारचं लोकांच्या समोर मांडलेलं एक प्रतिबिंब असतं. माझं सरकार आणि माझ्या सरकारचं काम ह्या मनापासूनच्या भावनेतून राज्यपाल बोलत असतात आणि म्हणून मी माझ्या एका लक्षवेधीच्या निमित्तानं मी या सभागृहाला एका गोष्टीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला होता की राज्यपालांच्या अभिभाषणात आलेली एखाद्या गोष्टीची पूर्तता जर झाली नसेल तर ती करण्याची जबाबदारी सुद्धा ह्या सार्वभौम सभागृहाची आहे. आणि सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्या कर्जमाफीच्या बाबतीत राज्यपालांनी मागे एक उल्लेख केला होता, त्याची आजही अंमलबजावणी झालेली नाही आणि म्हणून येणाऱ्या बजेटमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सरकारनं करावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला अजून मोठ्या समृद्धीच्या दिशेनं नेण्याचं सामर्थ्य ह्या राज्याला मिळावं
अशी अपेक्षा व्यक्त करतो, राज्यपालांचं मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो.